तर आता आपण उज्जैन येथील जंतर मंतर या ठिकाणी आलोय। आपण जर जंतर मंतर हे नाव ऐकलं तर आपल्या भारतामध्ये दिल्ली असेल, त्यानंतर मथुरा असेल, वाराणसी असेल, अशा अनेक ठिकाणी जयपूर जंतर मंतर हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे। या ठिकाणी नक्की काय काय आहे आपण नक्की पाहूया। तर चला। तर काका आता आपण इथे उभे आहोत, हीच ती इक्वेटरची लाईन आहे, कर्करेखा आपण ज्याला म्हणतो। हीच रेखा महाकालचं जे मंदिर आहे इथून देखील पास होते, म्हणजेच कालोंके काल महाकाल। इथे आल्यानंतर वेळ हा पूर्वी कसा शोधला जायचा या ठिकाणी आपण आलोय। आता ज्या स्थळी आपण उभे आहोत हे तेच स्थळ आहे, इथून जी इक्वेटर आपण ज्याला कर्करेखा म्हणतो ती इथूनच पास होते। अच्छा। तर आता असे अनेक यंत्र आहेत, सम्राट यंत्र असेल, अनेक यंत्र आहेत की त्यांच्या माध्यमातून वेल असेल, ग्रहांची स्थिती असेल, महिना असेल, कसा शोधला जायचा तर ते आपण पुढे पाहूयाच। हा बघा आपला भारत, भारत माता की जय। राजा जयसिंग यांच्या माध्यमातून असे अनेक जंतर मंतर आपल्या भारताला लाभले। मग पहिला तो दिल्लीचा जंतर मंतर असेल, त्यानंतर दुसरा हा उज्जैनचा जंतर मंतर, त्यानंतर जयपूरचा जंतर मंतर असेल, मथुरा असेल, वाराणसी असेल, असे अनेक सारे जंतर मंतरचे ठिकाण राजा जयसिंग यांच्या माध्यमातून आपल्याला सापडले। लक्ष्मण काका कसं वाटतंय तुम्हाला? अशा ऐतिहासिक स्थळे आपण आलोत, म्हणजेच या भूमीला 1733 सालचा वारसा लाभला। या भूमीवरती आल्यानंतर त्या सर्व काही गोष्टी पूर्वी लोक, आज आपण फक्त वेळ एका घड्याळाच्या सुईवरती पाहतो, पण पूर्वी हीच वेळ पाहण्यासाठी काय काय करावं लागायचं तर ते आता आपण या यंत्रांच्या माध्यमातून पाहूया। तर हा आहे शंकू यंत्र। हा मधला जो शंकू आहे त्याची सावली ज्याप्रमाणे सूर्याची सावली या रेखांवरती पडते त्याचप्रमाणे महिना आणि तारीख ठरवली जाते। हे ज्या रेखा आहेत यावरती सावली पडल्यानंतर कोणता महिना चालू आहे या समजलं जायचं, असं आपण एक तर या शंकू यंत्राच्या माध्यमातून एवढंच समजलं जायचं की कोणता दिवस छोटा आहे आणि कोणता दिवस मोठा आहे। शंकू म्हणजे हा मध्ये जो स्तंभ आहे त्या स्तंभेच्या जी सावली आहे त्या सावलीवरून या गोष्टी समजायच्या आहेत। त्यांनी ते लिहिलंय की 22 डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस आहे आणि 21 मार्च एवं 23 सप्टेंबर यामध्ये 12 तासाचे रात्र 12 तासाचाच दिवस, म्हणजे बरोबर स्थितीमध्ये असणारी आपली ही 24 तासांची दिवस रात्र ही ते संबोधली जाते। ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये 22 जून हा सर्वात मोठा दिवस मानला जातो, त्याचप्रमाणे या शंकू यंत्रानुसार 21 जून, त्यानंतर या मध्य प्रदेशमध्ये मात्र 22 जून हा सर्वात मोठा दिवस मानला जातो अशा आपल्याला। तर यामधून काका तुमच्या हातामधला क्लॉक आणि हा क्लॉक काय फरक आहे? हा वक्र आहे आणि हा 24चा नाही आहे, हा 24चा आहे। तर यामधून पूर्वी वेल कसा शोधला जायचा आपण इथे पाहू शकता। इथे अंक लिहिलेले आहेत 1 2 3 4 5 6 आणि जे आपण इथे मोठे ज्या पट्ट्या पाहतोय या आहेत मिनिट्स आणि हे जे हॉल्ट आहेत ते 20-20 सेकंदाचे हॉल्ट आहेत असं सांगितलं जातं। म्हणजेच जर सूर्याची किरणं या बाजूला पडली तर त्यामधून देखील आपल्याला वेळेचा शोध लावला जात होता आणि त्यानंतर इथे देखील तेच आहे। तर कोणतीही गोष्ट परफेक्ट नसते, म्हणून आपले ज्योतिषशास्त्र, आपले जे पूर्वीचे हे शास्त्र अभ्यासक आहेत हे किती श्रेष्ठ आहेत आपण पाहू शकता। कोणत्या दिवशी किती मिनिटं ऍड करायचे पुढे पाहू शकता आपण। करेक्शन मिनिट्स स्टँडर्ड टाइम, म्हणजे या दिवशी एवढी मिनिटं जोडली जायची। जर ऑक्टोबरमध्ये आपण पाहिलं 24 तारखेला 11 मिनिटं जोडली जात होती, 18 तारखेला 12 मिनिटं जोडली जात होती, 14 तारखेला 13 मिनिटं जोडली जात होती। म्हणजेच एक परफेक्ट ॲक्युरेट टाइम आपल्याला सापडण्यासाठी हे काय काय करत होते हे आपण पाहिलं। आणि महाराजांनी या पूर्ण यंत्रांवरती
8 वर्ष अभ्यास केल्यानंतर ही सर्व यंत्र आज आपण पाहताय. याचं दुसरं देखील महत्व आहे. जर इथे उभं राहिला तर ध्रुव तारा देखील समजला जायचा असं सांगितलं जातं. आता ही गोष्ट कुठपर्यंत खरी आहे खोटी आहे, परंतु हे जिथे अवशेष आहेत या माध्यमातून आपण सांगू शकतो की ही गोष्ट खरी आहे. म्हणजेच भारताचं वैज्ञानिक तत्व वैज्ञानिक दृष्टिकोनातून किती श्रेष्ठ होतं 1700 सालापूर्वी आणि आता किती आहे हे देखील आपल्याला आपण या जंतर मंतर सारख्या ठिकाणी येऊन आपण समजू शकतोय. आणि इथे हे आहे सम्राट यंत्र. या सम्राट यंत्राच्या माध्यमातून वेळेचा शोध लावला जात असे व वेळ ही कशी आहे आणि ती कशी शोधली जायची हे देखील या सम्राट यंत्राच्या माध्यमातून आपल्याला समजलं जातं. आणि ही जी सरळ शिड्या आहे त्यामधून सांगितलं जातं की असं इथून ध्रुव ताऱ्याचं दर्शन व्हायचं. आणि आहे नाडी वलय यंत्र. इथे आपण पाहू शकता नक्षत्रांची स्थिती, म्हणजे ज्यावेळी सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेकडून मावळतो या दोन्ही स्थितींमध्ये आपल्याला माहिती देणारं हे नाडीवलय यंत्र आहे. म्हणजे अजूनपर्यंत आपण शंकू यंत्र पाहिलं, त्यानंतर नाडीवलय यंत्र पाहिलं, सम्राट यंत्र पाहिलं. अजून देखील 2 यंत्र आहेत इथे, तर त्यांची माहिती जाणून घेऊन आपण पुन्हा एकदा आपल्या हॉटेलच्या दिशेने मार्गस्थ होऊ. हे सर्व यंत्र इथे आहेत, पण या यंत्रांची नंतर आपण जी टॅली म्हणतो या सर्वांचा कॅल्क्युलेशन जर कुठे केलं जात असेल तर ते कॅल्क्युलेशन इथे केलं जायचं. हीच ती जागा आहे. इथे सर्वजण बसून या पूर्ण यंत्रांचं कॅल्क्युलेशन करायचं. दिवस कोणता चालू आहे, महिना कोणता चालू आहे, कोणते ग्रह कोणत्या स्थितीमध्ये आहेत ते इथेच बसून चर्चा व्हायची आणि इथेच त्या सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन केलं जायचं. ते सर्व ग्रहांची प्रतिकृती आपण पाहताय. पृथ्वी आहे, बुध आहे, शुक्र आहे, सूर्य आहे. त्यांच्या स्थितीनुसार इथे हे ग्रह लावले गेले. ॲस्ट्रोलॉजी आपण कशाला म्हणतो तर पाहू शकता आपली जी रास आहे त्या राशीच्या माध्यमातून आपल्या सर्व काही गोष्टी स्पष्ट केल्या जातात. त्या राशींचा देखील अभ्यास इथे या जंतर मंतरमध्ये केला जायचा. वृषभ रास आहे. पप्पा तुमची कोणती राशी आहे? माझी मिथुन. ना ते तसं दिलेलं आहे 1 2 3. मग ते कशासारखं दिसतंय तर याच्यासारखं दिसतं. वृषभ मेंढ्यासारखं दिसतं. म्हणून त्याला मेंढ्याचं ते हे दिलं. म्हणजेच प्रत्येक राशीला कोणतं चिन्ह का दिलं जातंय तसं याची माहिती देखील काका आपल्यापर्यंत पोहोचवतायत. आता मिथुन राशीचं काय आहे काका? मिथुन राशीचं त्या मुलांच्या सारखं दिसतंय. मिथुन म्हणजे जोडपा. हा जोडपं. एक आहे इथे एक मुलगा आणि एक दोन्ही त्या ठिकाणी जोडपं आहे. आकाशातील संरचना वनस्पती शाशी ही वनस्पती त्याची म्हणजे मिथुन राशीची. मिथुन राशीची. तर आता आपण पूर्ण जंतर मंतर मधील एक सर्वात श्रेष्ठ यंत्र जो पूर्ण भारतामध्ये फक्त उज्जैन या जंतर मंतर मध्येच आढळला जातो तो म्हणजे भित्ती यंत्र. या यंत्राच्या माध्यमातून ग्रहांची स्थिती पूर्वी जाणली जात होती. जे ज्योतिष आहेत ते सर्व आपल्या पंचांगामध्ये याचा समावेश करून ग्रहांची स्थिती नेमकी काय याचा पूर्ण अभ्यास करत होते. जर आपण हे दोन्ही कव पाहिले तर 90 डिग्रीवरती हे दोन्ही कव मार्बलच्या रूपाने कोरलेले आहेत. याच्या माध्यमातून वरती जे 2 खिळे आहेत त्या खिळ्यांना दोर लावून त्या दोरांची सावली कुठे पडते आहे, त्या सुताची सावली कुठे पडते आहे, कोणत्या डिग्रीवरती पडते आहे हे पाहून ग्रहांची स्थिती पूर्वी जाणली जात होती. हा यंत्र सर्वात महत्त्वाचा यंत्र आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा हा यंत्र पूर्ण भारतामध्ये आपण आता जिथे उभे आहोत तो पूर्ण जगाच्या भारताच्या मध्यभागी आहेत, जे इक्वेटर लाईनवरती आहेत, कर्करेषेवरती आहेत. हा असं भित्ती यंत्र आपण पाहिलं. अशा 5 यंत्रांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचा इतिहास जाणून हवेचा प्रभाव किती आहे, हवेचा वेग किती आहे आणि त्या बाजूला आपण कोणत्या देशामध्ये हवा वाहती आहे हे देखील सांगणारं एअर कंपस देखील आपण पाहताय. मध्ये आहेत. पप्पा पहिल्यांदाच बघितलाय तुम्ही हा जंतर मंतर? कसा वाटलं? मस्त आहे ना? तर पहिला तो शंकू यंत्र पाहिला तर तो शंकू यंत्र पूर्ण भारताच्या मध्यभागी स्थित आहे. म्हणजे आता आपण जिथे आहोत ते पूर्ण भारताचा मध्यभाग आहे आणि इथूनच इक्वेटर म्हणजेच कर्करेषा पास होते. तर ज्यावेळी 22 जुलैच्या नंतर आपण म्हणतो फार काही गोष्टी बदलतात, पण या उज्जैन शहरामध्ये या मध्य प्रदेशमध्ये
22 जून रोजी माणसाची सावलीच पडत नाही. म्हणजे पूर्ण उज्जैनमध्ये 22 जून हा दिवस सर्वात मोठा दिवस असा मानला जातो. ज्याप्रमाणे सूर्य आपली राशी बदलतो त्याप्रमाणे सर्व काही इथे शोध लावले जात होते. या आपण सर्वांनी पाहिलं. तर आता पुन्हा एकदा नाडीवाल यंत्राच्या इथे आहोत. हे नाडीवाल यंत्र पाहिलं. पुढे ते सोन्यासारखा लोखंडाचा टोक आहे. त्या टोकाची सावली जर सरळ पडली तरी ते 12 वाजतात. तर त्याची स्थिती आता सूर्यच नाहीये त्याच्यामुळे त्याची सावली पडत नाहीये. जर इथे परफेक्ट पडले तर 12, इथे मध्ये गेले तर 11:30, इकडे आले तर 1 आणि मध्येच 12:30. म्हणजेच पूर्वी याचा शोध कसा लावला जात असेल तर आपण म्हणता की पूर्वेकडून सूर्य उगवतो मग पश्चिमेकडे काय, तर या बाजूला सुद्धा आहे. पश्चिमेकडे जाण्यासाठी पश्चिमेकडे आल्यानंतर ज्याप्रमाणे इथे हे वरच्या बाजूला कोरलेलं आहे, या बाजूला ते खालच्या बाजूला कोरलेलं आहे. इथे देखील आपण अंक पाहू शकता. 12, 11, 20, 4, 5, 6 अशा अनेक साऱ्या गोष्टी इथे आपल्याला अनुभवायला भेटतात. आणि काका जो आपण सम्राट यंत्र पाहिला त्यामध्ये जेव्हा शोध लावला जायचा की किती वाजलेत त्यामध्ये 11 मिनिटं जोडली जायची आणि मग परफेक्ट टाइम इथे शोधला जायचा. अशा अनेक साऱ्या गोष्टी आपल्याला जंतर मंतरमध्ये शिकायला भेटल्या. देखील याचं थेट प्रक्षेपण घरी सांगितलंय ना की आम्ही कुठे कुठे आलोय. तर काका कशी जागा आवडली तुम्हाला? मस्त, एक नंबर. म्हणजे आपला वेळ फुकट नाही गेला आणि वेळ काय सन्मार्गी लागला असं मला. तर चला, अतिशय सुंदर जागा आहे. इतिहासाच्या दृष्टिकोनातून इतिहास कसा जपला जात होता आणि त्या इतिहासाच्या वेळी वेळाचं महत्त्व काय होतं आणि तो वेळच शोधण्यासाठी किती वेळ लागत होता हे देखील आपण पाहिलं. तर असो, मी 3 वेळा बोललो परत हॉटेलकडे जाऊया, परंतु ही जागा अशी आहे की आपल्या परत सर्वांना खिचून घेते. त्या राजा उज्जैनचे राजे ते आपल्या बुद्धी कौशल्यासाठी, आपल्या चिकाटीसाठी पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होते. 52 BC मध्ये त्यांचं वास्तव्य या उज्जैन शहरामध्ये होतं आणि त्यांचीच ती वैद्यकीय घड्याळ आपण इथे पाहता. विक्रमादित्य वैद्यकीय घडी. तर 6:12:24 असा वेळ चालला आहे आणि आत्ताच आपण जगाच्या मध्यभागी उभे आहोत. म्हणजे इथूनच ती कर्करेषा पास होते. त्यानंतर ज्या इक्वेटर पॉईंट म्हणतात त्या इक्वेटर पॉईंटवरती आता आपण भारताच्या मध्यभागी आणि जगाच्या ज्या मध्येतून जी इक्वेटर रेषा पास होते त्या इक्वेटर लाईनवरती आता आपण उभे आहोत. तर काका कसा वाटला हा जंतर मंतर? छान वाटतं. सर्व काही गोष्टी अनुभवण्यासारख्या होत्या. अनुभव मिळाला आम्हाला की कसं असतं काय. जे पूर्वी वेळ शोधण्यासाठी लोक किती वेळ घ्यायचे हे आपल्याला समजलं. असो, काका देखील 4 वेद आणि या 4 वेदांचा हा काळ 2081 इथे चालू आहे. श्रावण म्हणजे इथे एक वेगळा वैद्यकीय कॅलेंडर फॉलो केला जातो. त्यानुसार आता इथे श्रावण संपण्याच्या स्थितीमध्ये हे श्रावण महिना संपेल आणि त्यानंतर भाद्रपद चालू होईल. अनेक साऱ्या गोष्टी इथे त्यांनी नोंद केल्या. कालों के काल महाकाल के नगरी में अब काल का महत्व क्या है वो हमने अभी जान लिया. तो चलो. नाही पाणी हे साऊथ इंडियन आहे. प्रॉपर साऊथ इंडियन हॉटेल. हलका पडतो ना. काय घेतलंय तुम्ही आता? मेंदूवडा सांबार. नाही, तुम्ही करा सुरुवात. तू सुरुवात कर. ठेव मग थोडा दार घ्यायला. छोला टिक्की, मसाला डोसा. गोकुलाष्टमी के दिन शुद्ध आहार आप ले रहे हैं. आपको अभी कैसे महसूस हो रहा है? हम सब खा रहे हैं. अच्छा महसूस हो रहा है. उपवास का दिन है. मेंदू वड़ा, मसाला डोसा. जन्मदिन है उसका. चलो.
श्रीगंगामधून 3 काजू कतलीच्या बॅग आणि एक ते फेमस असलेली आज श्रीकृष्णांचा जन्मोत्सव सोहळा आहे. माखन मिश्री देखील आहे. माखन मिश्री आहे. महाकाल यांच्या नगरीतून आता आपण घरच्या दिशेने रवाना झालोय. 2 दिवसाचा प्रवास. संतोष काका कसं वाटलं तुम्हाला? खूप वाटलं. छानपैकी प्रवास झाला. जेवण पण छान होतं. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास झाला नाही. आपल्या तिकडचं आपलं जेवण असल्यामुळे मज्जा आली. असं आता पावसाचा प्रमाण थोडं असल्यामुळं वातावरणामध्ये दमटपणा होता. तर असं आता चला स्टेशनवरतीच डायरेक्टली भेटूया. लक्ष्मण काका, उज्जैन की सवारी हो गई पूरी. हम चले अपने घर. घरी जाताना जे सुख आहे ते काही वेगळंच आहे. आपण आता आपला तिरंगा पाहताय. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतोय. ऐतिहासिक हे उज्जैनचं रेल्वे स्थानक आणि या रेल्वे स्थानकावरूनच आता आम्ही इंदोर या ट्रेनच्या माध्यमातून घरी रवाना होणार आहोत. 17:55 अजून 1.5 तास आहे. अवंतिका आहे. अवंतिका आहे. हा, अवंतिका आहे. अवंतिका नक्की उज्जैन शहराचं पूर्वीचं नाव अवंती. ट्रायपॉड लावल्यानंतर व्लॉगिंगची मजा काहीतरी वेगळीच आहे. संतोष काका, आता तुम्ही या स्टेशनच्या बद्दल काय सांगाल? कसं स्टेशन आहे? या ठिकाणी गर्दी फार आज कमी आहे, कारण तर पुष्कळाष्टमी आहे. आज नक्की आज जागरणाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर लक्ष्मण काका देखील या वातावरणामध्ये भरून गेलेत. लक्ष्मण काका काय सांगाल? तिरंगा आपलं सर्वांचं लक्ष वेधून घेणारा आपला राष्ट्रध्वज इथे ज्याप्रमाणे फडकतं, आपल्या देशाची शक्ती काय आहे, देशाचं कौशल्य काय आहे प्रदान करत असताना हा तिरंगा आपण पाहताय. लक्ष्मण काका, ही संकल्पना मला तर फार आवडली आहे. तुम्हाला कसं वाटतं? याचा अभिमान घेऊन आल्यानंतर भारत माता की जय. बिरकर काकांच्या माध्यमातून बेलीचा आस्वाद घेत आहे. बिरकर काका, बेलीची चव कशी आहे? आपली इकडची वारी का ही वारी? लक्ष्मण काका, मुंबईची वेळ, मुंबईची वेळ, गाडी वेळी तो इथे येणार नाही. हा, आपण नक्कीच या ब्लॉगमध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची तुलना देखील पाहिजे असेल. पण ते सत्य आहे, ते सत्य आहे. काय काका? हो. तर आता या बेळीचा आस्वाद घेत आमचा प्रवास पुढे चालला आहे. तर चला, काही ट्रेनमध्ये साईड बिझनेस कॉललाय. विजू काकांच्या दुकानात आलोय. साईड बिझनेस चालू झालाय विजू काकांचा. दुकानात आहेत विजू काका. ज्याप्रमाणे माथेरानला 10चा 30ला विकतात तसं काही नाही ना करणार तुम्ही? तसंच करायचं ना, ते भेटत नाही. हा, महाराष्ट्रामध्ये भेटत नाही. म्हणजे तुमची नक्की कमवायची लाईन आहे का? साईड बिझनेस असं चालू करता विचार आहे. बघा, द्याल का परत भेटणार नाही? काय खाऊ शकता? जायचंय का? सकाळी 8 वाजले तरी आम्ही गुजरातमध्येच आहोत.
पैसा आपला वसूल करायला लावलाय त्यांनी. तिकीट काढल्याप्रमाणे प्रवास भेटतो आपल्याला. काय तुम्हाला आता काय म्हणायचं याच्याबद्दल? 4 तास ट्रेन लेट झाले. काय म्हणतात याच्यावर? बघितलं का ट्रेन लेट झाल्याच्या संदर्भात आपण काय म्हणाल? काही कारण काय असू शकतं? काहीच नसू शकतं कारण. काका ट्रेन लेट झाली आहे तर आपण काय सांगाल आता? ट्रेन लेट झाली काही तांत्रिक कारणामुळे ट्रेन लेट होतात, त्याला आपण काय बोलू शकत नाही. असं ते त्यांचं कार्य ते करत असतात. आपण आपलं थांबायचं कार्य देखील आपल्याला करायचं आहे. बागेत काका टेन्शनला आले, त्यांचा पुढचं काहीतरी काम रखडलं असेल. काय काम रखडलंय का? हो, चालेल चालेल, आपण नंतर भेटूया मग. बावरे काकांची एंट्री आपण पाहता इथे. सरकार हॉटेलचे सर्व बावरे काका. तर आपला प्रवास आतापर्यंतचा कसा झालाय? सुखाचा. पण तुम्ही टवटवीतच असता नेहमी. खातो घरचा खातो म्हणून आम्ही टवटवीत असतो. कच्चा खाता? घरचा घरचा खाता. तांदळाची भाकर खातो.